नमस्कार मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या सहाय्यक आयुक्त म्हणजेच असिस्टंट कमिशनरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये। मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे चॅप्टर नंबर 4, ज्यामध्ये आपण आज सेक्शन नंबर 35 ते 42 एवढे सेक्शन बघणार आहोत। सेक्शन खूप इझी पद्धतीत आहे। कोणत्याही पद्धतीने ॲक्टची लँग्वेज म्हणजे जी की टफ वाटते किंवा जी कठीण वाटते ती आपण घेतलेली नाहीये। तुम्हा लोकांचा जो प्रतिसाद आहे सहाय्यक आयुक्तच्या बॅचसाठी तर खरंच खूप चांगला आहे, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद देतो। आणि जो विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवताय या क्लाससाठी तो 100% पूर्ण करेल याची गॅरंटी देतो। तर बघा, सेक्शन नंबर 35 मध्ये काय आहे। सेक्शन नंबर 35 च्या आधी जो की चॅप्टर नंबर 4 आपण स्टडी करतोय, ज्यामध्ये सेवा अभिलेख सुस्थितीत ठेवणे। आता हे सुस्थितीत ठेवणे म्हणजेच काय की जे काही रेकॉर्ड बुक आपण मेंटेन करतो, किंवा गव्हर्नमेंट सर्वंट असू दे किंवा नॉन गव्हर्नमेंट असू दे किंवा प्रोव्हिजन पिरियडवर असू दे, या लोकांचे जे काही सेवा बुक मेंटेन केले जातात ते कोणत्या पद्धतीत मेंटेन करायला पाहिजे किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी त्यामध्ये ऍड करायला पाहिजे, ते कोणी मेंटेन करायला लागतात, इन केस जर का ट्रान्सफर होत असेल तर ते कोणी ते ट्रान्सफर करायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या आजच्या या चॅप्टर नंबर 4 मध्ये स्टडी करणार आहोत। याआधी पुन्हा एक गोष्ट सांगतोय की ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या युट्यूबला फॉलो केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, ज्यांनी टेलिग्राम चॅनलला फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो सुद्धा करून घ्या। या दोन्ही याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, कारण की सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला त्यावरच मिळतील। आपलं हे आजचं 8वं डेमो लेक्चर आहे, त्यामुळे लक्षात ठेवा पुढचे 2च डेमो लेक्चर तुमच्यासाठी असेल, त्यानंतर सगळे आपल्या कोर्समध्ये अवेलेबल असतील। क्लिअर? आता बघा, सेक्शन नंबर 35 काय सांगतो व्यवस्थित समजून घ्या। राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्याचा सेवा अभिलेख ठेवण म्हणजेच काय? मेंटेनन्स ऑफ सर्व्हिस रेकॉर्ड ऑफ गॅझेटेड गव्हर्नमेंट सर्वंट। बघा काय म्हणतात, मेंटेनन्स ऑफ सर्व्हिस रेकॉर्ड ऑफ गॅझेटेड गव्हर्नमेंट सर्वंट। सेक्शन 35 मध्ये काय सांगितलंय आणि त्याचा अर्थ काय आहे तो आधी समजून घ्या, आणि त्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहे किंवा ते काय म्हणतायत किंवा याच्यामध्ये काय लिहिलंय ते आपण पुढे वाचू। बघा काय म्हणतायत, सेक्शन 35 मध्ये काय सांगितलंय की जो कोणी गॅझेटेड, जो राजपत्रित गव्हर्नमेंट सर्वंट असेल, याचा सर्व्हिस रेकॉर्ड, लिव्ह रेकॉर्ड हा व्यवस्थित मेंटेन केला गेला पाहिजे। व्यवस्थित त्याला मेंटेन करणं ही शासनाची कायदेशीर जबाबदारी असते। बघा मी काय म्हणतोय की जो कोणी गव्हर्नमेंट ऑफिसर असेल, गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्याचा जो रेकॉर्ड आहे किंवा सर्व्हिस रेकॉर्ड आहे हे मेंटेन करणं फार महत्वाचं असते। पण हे मेंटेन करणं कुणाची जबाबदारी आहे, तर ही त्या पर्टिक्युलर शासनाची कायदेशीर किंवा प्रशासनाची कायदेशीर जबाबदारी आहे। ज्या गॅझेटेड ऑफिसरचं पे अलाउन्स हेड ऑफिसला ड्रॉ केला आहे, ड्रॉ करतो, त्या ऑफिसरचा कंप्लीट सर्व्हिस रेकॉर्ड आणि लिव्ह रेकॉर्ड हा हेड ऑफिसने मेंटेन करायचा असतो। म्हणजे सपोज टू बी एखादा जर काय वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आहे, सपोज घ्या मानून घ्या की सार्वजनिक बांधकाम विभागात एखादा आहे, त्याचा जो कोणी हेड ऑफिस असेल त्या हेड ऑफिसने त्या सर्व सर्वांचं लिव्ह रेकॉर्ड असू दे, पेमेंट रेकॉर्ड असू दे, हे सर्व मेंटेन करणं गरजेचं आहे। म्हणजेच काय, त्याची अपॉइंटमेंट, त्याचं प्रमोशन, त्याची ट्रान्सफर, त्याचं सस्पेन्शन, त्याचं डेप्युटेशन, त्याने घेतलेल्या लिव्ह, त्याने जमा केलेल्या लिव्ह, त्याने जर का हाफ पे लिव्ह असेल, ह्या सर्व गोष्टींची नोंद प्रॉपरली त्या सर्व्हिस रेकॉर्ड मध्ये मेंटेन करणं हे बंधनकारक असते। पण आता एक लक्षात घ्या, हे कोण मेंटेन करेन? प्रत्येक सर्वांची गोष्ट कोण मेंटेन करेन लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या मी काय सांगतोय, कारण बरेचदा याच्यात चुका काय होतात की कोणत्याही गोष्टी कोणी मेंटेन करत नाही। बघा आता गव्हर्नमेंट सर्वंट असेल, एखादा गव्हर्नमेंट सर्वंट असेल, त्याचं मेंटेन कोण करेन? हेड ऑफिस करेल, बरोबर आहे? कोण मेंटेन करणार? हेड ऑफिस मेंटेन करणार। आता जर तो अधिकारी स्वतःच हेड ऑफिस असेल, जर तो अधिकारी स्वतःच हेड ऑफिस असेल तर त्याचं कोणी मेंटेन करायला पाहिजे?
तर तो त्याचा रेकॉर्ड मेंटेन करू शकत नाही. त्याचा कोणी करायला पाहिजे, तर जो कोणी कंट्रोलिंग ऑथॉरिटी असेल. बघा, जी कोणती कंट्रोलिंग ऑथॉरिटी असेल त्याने तो मेंटेन करायला पाहिजे. लक्षात आलं? म्हणजेच काय, त्या हेड ऑफिसचं जे वरचं कार्यालय असेल त्याने त्याचा रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं असते, जेणेकरून यामध्ये न्यूट्रॅलिटी दिसेल, अकाउंटेबिलिटी क्लिअर राहील, कोणतेही डिस्प्यूट होणार नाही. यातही अति महत्वाचं म्हणजे काय, जेवढेही ऑल इंडिया सर्व्हिसेस आहे, जसा IAS आहे, IPS आहे, IFS आहे, असा ऑफिसर आणि हेड ऑफिस यांचा सर्व्हिस रेकॉर्ड किंवा लिव्ह रेकॉर्ड हा ऍडमिनिस्ट्रेटिव्हने मेंटेन करावा लागतो किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्हला मेंटेन करावा लागतो. म्हणजेच काय, सेक्रेटरिएट लेवलला त्यांचा रेकॉर्ड कंट्रोल केला जातो किंवा मेंटेन केला जात असतो. लक्षात घ्या, कंट्रोलिंग ऑथॉरिटी म्हणजेच काय, जे कोणतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असेल किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस असेल त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसने हा सर्व रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं आहे. कोणाचा, जे लोक ऑल इंडिया सर्व्हिस मध्ये येतात त्यांचा किंवा जो हेड ऑफिस असेल त्याचा. आता बघा, जेवढी गव्हर्नमेंट असेल त्यांचा कोण रेकॉर्ड मेंटेन करेल, हेड ऑफिसवाले. जर हेड ऑफिसवाल्यांचा रेकॉर्ड कोण मेंटेन करेल, तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट. त्यामध्ये कोण कोण येतं, जेवढेही ऑल इंडिया सर्व्हिस कॅटेगरी मधले जेवढेही अधिकारी असतील, जसं IAS आहे, IPS आहे, IFS आहे, यांचे सर्व रेकॉर्ड कोण मेंटेन करेल, तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस म्हणजे सेक्रेटरिएट लेवलला ते सगळं मेंटेन केलं जातं किंवा कंट्रोल केलं जात असते. लक्षात आलं? त्यामुळे काय, जेवढे काही राजपत्रित शासकीय कर्मचारी असतील, गॅझेटेड ऑफिसर जे असतील, त्यांचा रेकॉर्ड कसा मेंटेन केला जातो हे या सेक्शन मध्ये सांगितलेलं आहे. बघा यामध्ये काय दिलेलं आहे, ज्या राजपत्रित शासकीय सेवकांचे वेतन व भत्ते कार्यालय प्रमुखांमार्फत दिले जातात त्यांच्या सेवा व रजा नोंदी कार्यालया प्रमुखाने जतन कराव्यात. बरोबर. पुढे काय म्हणतात, कार्यालयाच्या प्रमुखाच्या स्वतःच्या सेवा नोंदी नियंत्रक प्राधिकरणाकडून जतन केल्या जातात. म्हणजे जो कार्यालय प्रमुख असेल त्याचं कोणाकडून केलं जाईल, जो कोणी नियंत्रक प्राधिकरण असेल, ओके, त्यांच्याकडनं. अखिल भारतीय सेवा अधिकारी व कार्यालय प्रमुखाच्या सेवा नोंदी प्रशासकीय विभागाकडे ठेवण्यात येतात, त्यामुळे सेवा नोंदीची योग्य देखरेख सुनिश्चित होते. हेच त्यांनी म्हटलंय. इन द केस ऑफ हेड ऑफिस हिमसेल्फ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मेंटेनिंग द सर्व्हिस अँड लिव्ह रेकॉर्ड lies with the controlling authority. For officers belonging to the all India services and for the all India service वाले कोण कोण आहे, IAS आहे, IPS आहे, IFS आहे, ते लोक. And for head office the service and leave records are maintained by the administrative department. Clear? लक्षात आलं? ओके. नेक्स्ट बघा, ओके, हे बघून घ्या. Which authority maintain the service record of gazetted officer? गॅझेटेड ऑफिसरचं कोण मेंटेन करणार, हु सॅलरी इज ड्रॉन बाय द हेड ऑफिस. ओके, ज्या राजपत्रित अधिकाऱ्याचा पगार कार्यालयाप्रमाकडून काढून टाकला जातो त्या अधिकाऱ्याच्या सेवेची नोंद कोण ठेवते, कोण ठेवणार आहे रे, सरळ सरळ आहे हेड ऑफिस ठेवणार. म्हणजे सगळे गॅझेटेड, जेवढेही गॅझेटेड ऑफिसर असतील, ओके, जे राजपत्रित अधिकारी आहे त्यांचं जे रेकॉर्ड मेंटेन केलं जातं ते कोणाकडनं मेंटेन केलं जातं, कार्यालय प्रमुखाकडनं म्हणजे हेड ऑफिस कडनं. लक्षात आलं? आता ह्या हेड ऑफिसचं कोण मेंटेन करणार, यांचं हे मेंटेन करणार, यांचं हे कोण मेंटेन करा, तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट. ओके, लक्षात ठेवायचं, कोण मेंटेन करेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट मेंटेन करेल. क्लिअर? नेक्स्ट, ओके, क्वेश्चन 2, हु मेंटेन द सर्व्हिस रेकॉर्ड ऑफ हेड ऑफिस. कार्यालय प्रमुखाची सेवा रेकॉर्ड कोण ठेवते. इथे कार्यालय प्रमुख म्हटलं किंवा इथे ऑल इंडिया ऑफिसर्स पण म्हणू शकतात, ऑल इंडिया ऑफिसर्स पण म्हणू शकतात. तर लक्षात ठेवायचं, यांचं कोण ठेवतंय, तर जी कोणती कंट्रोलिंग ऑथॉरिटी असते, जी कोणती कंट्रोलिंग ऑथॉरिटी असेल म्हणजे सेक्रेटरिएट लेवलला जी असते तेच लोक यांचं सगळ्या रेकॉर्ड मेंटेन करण्याचं काम करते. त्याला आपण काय बोलतो, कंट्रोलिंग ऑथॉरिटी असं बोलतो. लक्षात राहील, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर सेक्शन नंबर 36 काय सांगतो, राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा बिल एक सुस्थितीत ठेवणे. मेंटेनन्स ऑफ सर्व्हिस रेकॉर्ड ऑफ नॉन गॅझेटेड गव्हर्नमेंट सर्वंट. म्हणजे सेक्शन नंबर 35 कुणासाठी होता, महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे.
सेक्शन नंबर 35 कोणासाठी होता? गॅझेटेडसाठी. सेक्शन नंबर 36 कोणासाठी आहे? 36 कोणासाठी आहे? नॉन गॅझेटेडसाठी. आता एक लक्षात घ्या की नॉन गॅझेटेड जे कर्मचारी असते, जेव्हा यासाठी कंडिशन्स काय आहे किंवा सेक्शन नंबर 36 मध्ये काय सांगितलं आहे की नॉन गॅझेटेड गव्हर्नमेंट सर्वंटसाठी सर्व्हिस बुक कसं मेंटेन करायचं किंवा काय मेंटेन करायला पाहिजे त्यामध्ये, हे यामध्ये क्लिअर मेन्शन केलेलं आहे. आता प्रत्येक नॉन गॅझेटेड कर्मचारी जेव्हा पहिल्यांदा परमनंट पोस्टवर अपॉइंट होतो किंवा त्याला त्या परमनंट पोस्टवर काम करावं लागतं किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये तो पहिल्यांदा त्या पोस्टवर नियुक्त होतो, तेव्हा त्याचं सर्व्हिस बुक हे अपेंडिक्स 4 मध्ये दाखवलेलं आहे. बघा, नॉन गॅझेटेडच्या संदर्भात काय म्हटलेलं आहे, अपेंडिक्स 4 काय आहे तर आपण शेवटी बघणार आहोत. ओके, म्हणजे कशात काय मेंटेन केलं जाईल. अपेंडिक्स वर क्वेश्चन येणार नाही याची गॅरंटी मी देतो तुम्हाला, लक्षात राहील. या आता बघा, लक्षात घ्या मी काय सांगतोय. प्रत्येक राजपत्रित शासकीय सेवकासाठी ठराविक नमुन्यात 2 प्रतींमध्ये विनामूल्य उघडले जाते. कायम पदावर किंवा पहिल्यांदा तात्पुरत्या पदावर नेमणूक होताना हे सेवा पुस्तक उघडणे आवश्यक आहे. काही ठराविक प्रवर्गातील कर्मचारी या नियमातून वगळले आहेत. आता काही लोक जे आहेत, जसे ग्रुप डी एम्प्लॉई आहे, हे यांना बाहेर काढलाय. ग्रुप डी एम्प्लॉईला अशा पद्धतीचे जे काही सेवा पुस्तक आहे हे मेंटेन केला जात नाही. विशेष म्हणजे काय, जेवढेही नॉन गॅझेटेड ऑफिसर्स असतात यांचे सेवा पुस्तकासाठी कोणत्याही पद्धतीचा चार्ज हा गव्हर्नमेंट म्हणजे शासनाकडून किंवा प्रशासनाकडनं किंवा त्या कार्यालयाकडनं अधोरेखित केला जात नाही किंवा कोणत्याही पद्धतीचा चार्ज त्यांच्या सेवा पुस्तकाला मेंटेन करण्यासाठी आकारण्यात येत नसतो. ते फ्री ऑफ कॉस्ट असते, लक्षात ठेवायचं. ओके, मग मी काय सांगतोय ते बघा, पुन्हा एकदा लक्षात घ्या. जर का कोणताही एखादा नॉन गॅझेटेड गव्हर्नमेंट सर्वंट ज्या वेळेला पहिल्यांदा त्याच्या परमनंट पोस्टवर रुजू होतो किंवा त्याला परमनंट पोस्टवर काम करावं लागतं किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये तो पहिल्यांदा टेम्पररी पोस्टवर नियुक्त होतो, तेव्हा त्याचं जे काही सर्व्हिस बुक आहे हे अपेंडिक्स 4 मध्ये जे काही दिलं, अपेंडिक्स 4 मध्ये जे दिलंय त्या अंतर्गत 2 कॉपीज मध्ये तयार करावं लागतं. किती? 2 कॉपी मध्ये. आता एक कॉपी कोणाकडे राहणार तर एक कॉपी हेड ऑफिस कडे राहत असते. बघा, 2 कॉपी हे लक्षात ठेवा. त्यापैकी एक कॉपी कोणाकडे राहणार? हेड ऑफिस कडे राहणार. आणि दुसरी कॉपी जी आहे ती कर्मचाऱ्याची, त्या जर का सर्वंटची किंवा त्या कर्मचाऱ्याची बदली झाली की कॉपी त्याच्यासोबत पुढच्या ऑफिसला ट्रान्सफर केली जाते. म्हणजेच काय, एक कॉपी हेड ऑफिस कडे राहणार आणि दुसरी कॉपी कोणाकडे जाणार? तो कर्मचारी ज्या वेळेला ते ऑफिस सोडून दुसऱ्या ऑफिसला ट्रान्सफर होतो तेव्हा त्या ऑफिसर सोबत दिली जाते. म्हणजेच काय, एक कॉपी त्याला मिळेल सर्वंटला, दुसरी कॉपी हेड ऑफिसला राहणार. आता हेड ऑफिसची काय जबाबदारी आहे? हेड ऑफिसची जबाबदारी आहे की त्याच्या कॉपीमध्ये सर्व एंट्रीज प्रॉपर पद्धतीने लिहिल्या गेल्या असल्या पाहिजे. म्हणजे दोन्हीही ज्या काही प्रती तयार केल्या होत्या, दोन्ही कॉपी ज्या तयार केल्या त्यामधल्या एंट्री सारख्याच असायला पाहिजे. सोबतच जी डुप्लिकेट कॉपी त्याला दिली जाते, त्या कर्मचाऱ्याला दिली जाते, ती अटेस्टेड असणं बंधनकारक आहे किंवा कंपल्सरी आहे. आता ज्या वेळेला कर्मचाऱ्याला त्याची डुप्लिकेट कॉपी दिली जाते तेव्हा त्याला सांगितलं पाहिजे की एंट्री एकदा तपासून घे, त्या बरोबर आहे की नाही किंवा त्याला अटेस्टेड केलं की नाही हे सुद्धा त्याला बघून घ्यायला सांगावं लागतं किंवा त्याने ते चेक करणं गरजेचं आहे. किंवा ऑफिसवाल्यांनी तशा पद्धतीने त्याला सूचना देणं गरजेचं असते. प्रत्येक एंट्रीसाठी आपली कॉपी त्या व्यक्तीला त्या ऑफिसमध्ये सबमिट करावी लागते, जेणेकरून ज्या एंट्रीज आहे त्या टॅली केली जातील आणि अप टू डेट ते जे बुक आहे ते बुक तुम्हाला अप टू डेट ठेवता येईल. आता एक लक्षात घ्या, मी काय सांगतोय की तुम्हाला माहित आहे की 2 कॉपी मध्ये हे निघतं, 2 कॉपी मध्ये निघणार, बरोबर आहे. एक कॉपी कोणाकडे आहे? हेड ऑफिस वाल्यांकडे आहे. दुसरी कॉपी कोणाकडे? त्या सर्वांकडे आहे, बरोबर आहे, त्या सर्वांकडे आहे. जे हेड ऑफिस मधले अधिकारी ज्या पद्धतीने त्याच्या एंट्री करणार त्याच एंट्री या सर्वांच्या सुद्धा सर्व्हिस रेकॉर्ड मध्ये असणं गरजेचं आहे.
याला डुप्लिकेट कॉपी म्हणतात. याला काय म्हणतात? डुप्लिकेट कॉपी म्हणतात. तुम्ही म्हणाल की सर यांना सुद्धा दिलं नव्हतं का? जे राजपत्रित होते त्यांना सुद्धा डुप्लिकेट कॉपी देत नाही का? तर त्यांना देत नाही. त्यांची फक्त एकच कॉपी असते. राजपत्रितवाल्यांची कुठेही 2 कॉप्या नसतात. ओके, इवन दो त्यांना ट्रान्सफर, त्यांना क्रॉस चेक करण्याचा अधिकार आहे. गॅझेटेड ऑफिसर काय करू शकतात? ते स्वतः क्रॉस चेक करू शकतात, पण त्यांना कॉपी देता येत नाही. ट्रान्सफर झाली तरी ते हेड ऑफिस टू हेड ऑफिस ट्रान्सफर होत असते, त्यांना देता येत नाही. म्हणजेच काय, आता ज्या वेळेला ऑफिसवाले त्यांच्या मेन बुक मध्ये एंट्री करतात, हे मेन बुक मध्ये ज्या वेळेला सर्व्हिस बुक मध्ये एंट्री करतील त्यावेळेला त्या सर्वांनी काय करायला पाहिजे? त्याची जी डुप्लिकेट कॉपी आहे ती सुद्धा त्यांना दिली पाहिजे. त्यामध्ये सुद्धा एंट्री करून घेणं गरजेचं आहे. त्याला ते क्रॉस चेक करून घेणं गरजेचं आहे. आणि त्या क्रॉस चेकिंग वरून ते जर का व्यवस्थित असेल तर त्याला त्या केसमध्ये अटेस्टेड सुद्धा करावं लागते. ओके, आता पुन्हा एक गोष्ट ऐकून घ्या की दरवर्षी हेड ऑफिस प्रत्येक कर्मचाऱ्याकडून डिक्लेरेशन घेत असतं की त्याच्या डुप्लिकेट सर्व्हिस बुक मध्ये सर्व एंट्रीज तपासल्या आहे आणि त्या अप टू डेट आहे. म्हणजे जेवढ्याही एंट्रीज मेन बुक मध्ये राहतील, मेन सर्व्हिस बुक मध्ये राहतील, तेवढ्याच एंट्र्या या डुप्लिकेट सर्व्हिस बुक मध्ये सुद्धा आहे. अशा पद्धतीचं त्या कर्मचाऱ्याकडून डिक्लेरेशन घेत असतं. आणि हे डिक्लेरेशन घेतल्याचं सर्टिफिकेट हेड ऑफिसने त्याच्या नेक्स्ट सुपिरियर ऑफिसरकडे दरवर्षी लक्षात घ्या, सप्टेंबर महिन्याच्या अखेर सबमिट करावं लागतं. काही कर्मचाऱ्यांना या पर्टिक्युलर सर्व्हिस बुक कांमधनं एक्सक्लूड केलाय किंवा त्यांचं उघडलं जात नाही. बघा कोणते आहे असे लोक? तर असे जे आहे हे आहे मित्रांनो डी ग्रुप मधले, जे काही डी ग्रुप मधले एम्प्लॉईज आहे यांच्याकडे तशा पद्धतीचं बुक नसतं किंवा त्यांचं बुक उघडल्या जात नाही. क्लिअर? आता ज्या काही एंट्रीज असतील, सेवकाने आपल्या प्रतीतील नोंदी तपासून त्या अचूक व अद्ययावत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. दरवर्षी कार्यालय प्रमुखाने सेवकाकडून लेखी घोषणापत्र घ्यावे आणि त्याबाबतचा दाखला वरिष्ठ अधिकाऱ्यांना सप्टेंबर अखेर पाठवावा. सप्टेंबर महिना लक्षात ठेवा. क्लिअर? सेक्शन नंबर 36 काय सांगतो? तर सेक्शन नंबर 36 हा नॉन गॅझेटेड म्हणजे अराजपत्रितच्या संदर्भात आहे, ज्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की अराजपत्रित जे लोक आहेत किंवा सर्वंट आहे, गव्हर्नमेंट सर्वंट आहे, त्यांचं जे सर्व्हिस बुक आहे ते मेंटेन करणं ही ऑफिसची जरी जबाबदारी असली तरीही ते 2 कॉपी मध्ये मेंटेन केलं जाईल. एक कॉपी हेड ऑफिसला राहणार, एक कॉपी सर्वंटकडे राहणार. सर्वंटने त्याची कॉपी अप टू डेट आहे की नाही याची सगळी काळजी घेणं ही त्या सर्वांची जबाबदारी आहे. जर का ते व्यवस्थित असेल तर त्याला अप टू डेट करणं, त्याला अटेस्टेड करून घेणं हे सुद्धा त्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि एकदाच जर का ते अप टू डेट असेल तर हेड ऑफिस त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दरवर्षाच्या सप्टेंबरला अशा पद्धतीचा अहवाल पाठवतो की त्या सर्व्हिस बुक मध्ये काय काय मेंटेन केलेलं आहे. क्लिअर? आणि हा अहवाल प्रत्येक सर्वांचा वेगवेगळा पाठवला जात असतो. क्लिअर? बघा पुढे, हाऊ मेनी कॉपीज ऑफ सर्व्हिस बुक आर ओपन फॉर नॉन गॅझेटेड गव्हर्नमेंट सर्वंट? किती रे? 2. किती कॉपी उघडल्या जातात? अराजपत्रित सरकारी कर्मचाऱ्यासाठी सेवा पुस्तकाच्या किती प्रती उघडल्या जातात? तर 2. एक मेन, एक डुप्लिकेट. मेन कोणाकडे राहणार? हेड ऑफिस कडे. डुप्लिकेट कोणाकडे जाणार? सर्वंट कडे. By when must the head office submit the certificate regarding the annual declaration of service book to his superior? कार्यालय प्रमुखाने सेवा पुस्तकाच्या वार्षिक घोषणेबाबतचे प्रमाणपत्र आपल्या वरिष्ठांकडे केव्हा सादर केले पाहिजे? तर सरळ सरळ दिलाय एंड ऑफ सप्टेंबर. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी ते हेड ऑफिस काय करेल? त्यांचा जो कोणी सुपिरियर म्हणजेच वरिष्ठ अधिकारी असेल त्यांना तशा पद्धतीचा अहवाल सादर करेल किंवा प्रमाणपत्र सादर करेल. लक्षात आलं? सिंपल आहे. ओके, आता यांनी काय म्हटलंय रे की यामधनं काही लोकांना वगळलं जातंय. ओके, या सर्व्हिस बुक मधून काही लोकांना वगळलं जातं. आता हे कोण कोण असतात किंवा ज्यांचे रेकॉर्ड ऑडिटर ऑफिसरकडे ठेवले जात नाही किंवा त्यांचे काय म्हणू शकतो त्याला सर्व्हिस रेकॉर्ड मेंटेन केले जात नाही, असे कोण लोक असतात? तर ते लोक कोण असतात
की मेडिकल डिपार्टमेंट मधील जेवढे काही हाऊसमॅन किंवा रजिस्टर असेल ते लोक असतात, किंवा जे लोक हे एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी नियुक्त केले जातात, बरोबर आहे की नाही, आपण म्हणतो ना कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर असतात, 11 महिन्याच्या बेसिसवर, त्या लोकांची सेवा पुस्तक उघडली जात नसते, किंवा मेडिकल डिपार्टमेंट मधले जेवढे काही हाऊसमन आहे, रजिस्टर असेल, ते लोक या सेवा पुस्तकाच्या अंतर्गत येत नाही. हेड कॉन्स्टेबल पेक्षा खालच्या रँकचे जेवढेही पोलीस मधले व्यक्ती असतील, हेड कॉन्स्टेबलच्या खालचे जेवढेही व्यक्ती असतील पोलीस फोर्स मधले, ते सुद्धा या सेवा रेकॉर्डच्या बुक मध्ये येत नाही. ओके. फॉरेस्ट गार्ड जे असतात, फॉरेस्ट गार्ड जे आहेत, ते सुद्धा या सेवा पुस्तकात उघडण्याच्या किंवा सेवा पुस्तक मेंटेन करण्याच्या कंडिशन मध्ये येत नाही. आणि ग्रुप डी मधले सर्व सर्वंट, वर्ग ड चे जेवढेही सर्वंट असतील, कर्मचारी असतील, त्यांचं सेवा पुस्तक उघडल्या जात नसते. क्लिअर? लक्षात ठेवायचं. चला क्वेश्चन झाले. नेक्स्ट सेक्शन नंबर 37 काय सांगतो व्यवस्थित समजून घ्या. सेवा पट सुस्थितीत ठेवणे, मेंटेनन्स ऑफ सर्व्हिस रोल. आता बघा, सर्व्हिस रोल बद्दल जो नियम आहे तो सेक्शन नंबर 37 च्या अंतर्गत दिलेला आहे. नॉन गॅझेटेड गव्हर्नमेंट सर्वंटसाठी सर्व्हिस बुक आवश्यक नसते, किंवा जे लोकांना सर्व्हिस बुक आवश्यक नाही अशा लोकांसाठी, परमनंट असू दे, टेम्पररी असू दे, किंवा कोणतेही कर्मचारी असू दे, त्यांच्यासाठी सर्व्हिस रोल हा ओपन केला जातो, फ्री ऑफ चार्ज त्याला मेंटेन केला जातो. लक्षात घ्या, अराजपत्रित सेवकांसाठी सेवा पुस्तक आवश्यक नाही, त्यांच्यासाठी सेवा यादी ठेवली जाते. सेवा यादीत 2 प्रतिमध्ये ठेवली जाते आणि सेवा पुस्तकासाठी लागू असलेली प्रक्रिया इथेही लागू होते. बघा पुन्हा सांगतो की प्रत्येकच वेळेला जे नॉन गॅझेटेड ऑफिसर लोक आहे, जे नॉन गॅझेटेड आहे, यांच्यासाठी सर्व्हिस बुक मेंटेन करण्याची आवश्यकता नसते. त्यांच्यासाठी काय आहे तर लक्षात ठेवायचं, त्यांच्यासाठी सेवा यादी मेंटेन केली जाते. सेवा यादी सुद्धा सेवा बुक सारखंच मेंटेन केलं जातं. आणि अशा केसेसमध्ये जो काही सर्व्हिस रोल आहे तो मेंटेन केला जातो या बुकमध्ये. लक्षात आलं? हा सिंपल सांगितला आहे. आता इथे सर्व्हिस रोल सुद्धा 2 प्रतीमध्ये म्हणजे 2 कॉपीमध्ये मेंटेन केला जातो, एक ओरिजिनल, एक डुप्लिकेट. ओरिजिनल कॉपी सिमिलरली हेड ऑफिस कडे राहणार आणि डुप्लिकेट कॉपी जी आहे ही मित्रांनो त्या संबंधित अधिकारी किंवा त्या संबंधित गव्हर्नमेंट सर्वंटकडे असणार आहे. हेड ऑफिसची जबाबदारी पुन्हा सेम आहे. तो सुद्धा त्यामध्ये काय करतो की त्यामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या तो मेंटेन करतो, किंवा तशा पद्धतीच्या एंट्रीज वेळेवर मेंटेन करतो, किंवा ते करणं हे हेड ऑफिसची जबाबदारी असते. लक्षात येतंय? हाय मित्रांनो सेक्शन 37 याला विचारल्या जाणार नाही, नाही लक्षात ठेवला तरीही चालेल. अ सर्व्हिस रोल इज मेंटेन फॉर विच कॅटेगरी ऑफ एम्प्लॉई. गॅझेटेड ऑफिसर साठी आहे का? नाही. नॉन गॅझेटेड एम्प्लॉई फॉर हुम सर्व्हिस बुक इज नॉट रिक्वायर्ड. ज्यांना सर्व्हिस बुक आवश्यक नाही असे नॉन गॅझेटेड ऑफिसर. क्लिअर? म्हणून ऑप्शन बी हा करेक्ट येणार. लक्षात ठेवायचंय. हाऊ मेनी कॉपीज ऑफ द सर्व्हिस रोल मेंटेन. किती? पुन्हा इथे 2च ऑप्शन करेक्ट आहे. इथे सुद्धा 2 सर्व्हिस बुक सारख्याच सर्व्हिस रोलच्या कॉप्या सुद्धा मेंटेन केल्या जातात. क्लिअर? चलो नेक्स्ट सेक्शन 38 काय सांगतो? सेवा पुस्तकामध्ये सर्व घटनांची व जन्मतारखेची नोंद करण्याची कार्यपद्धती. प्रोसिजर फॉर रायटिंग द इव्हेंट ऑफ रेकॉर्डिंग द डेट ऑफ बर्थ इन द सर्व्हिस बुक. काय म्हणतात? शासकीय सेवेच्या सेवा काळातील प्रत्येक महत्वाची घटना सेवा पुस्तकात नोंदवली जाते. नियुक्तीच्या वेळी जन्मतारीख अधिकृत पुराव्यांसह नोंदवली जाते. लक्षात घ्या काय म्हणतायत, व्यवस्थित समजून घ्या. सेक्शन नंबर 38 काय सांगतो? सेक्शन नंबर 38 काय सांगतो की सर्व्हिस बुक मध्ये ज्या एंट्री केल्या जातात त्या कशा पद्धतीने लिहायच्या, डेट ऑफ बर्थ कशी रेकॉर्ड करायची याबद्दलची माहिती सेक्शन नंबर 38 मध्ये दिली आहे. आता यामध्ये काय सांगतो की गव्हर्नमेंट सर्वंटच्या
संपूर्ण ऑफिशियल लाईफचा जो लेखाजोखा असतो, म्हणजे प्रत्येक महत्वाची घटना ही सर्व्हिस बुक मध्ये रेग्युलरली लिहिली पाहिजे. म्हणजेच तो काय टेम्पररी असू दे, ऑफिशिएटिंग प्रमोशन असू दे, इन्क्रीमेंट असू दे, त्याची ट्रान्सफर असू दे, त्याच्या लीव्ह असू दे, हे सर्व गोष्टी त्याच्या त्या सर्व्हिस बुक मध्ये मेंटेन करणं ही डिपार्टमेंटची जबाबदारी असते. इवन दो क्रॉस चेक करून हेड ऑफिसने अशा पद्धतीने त्याला अटेस्टेड सुद्धा करायला पाहिजे. म्हणजेच काय, हेड ऑफिसने त्याला क्रॉस चेक करायला पाहिजे, क्रॉस चेक करून ते व्यवस्थित आहे की नाही ते दाखवायला पाहिजे. आणि जर का जसं मी आधी सांगितलं होतं, तो जर का स्वतः कर्मचारी हेड ऑफिस असेल तर त्या केसमध्ये एंट्री त्याचा सुपिरियर ऑफिसर म्हणजे जे काही कंट्रोलिंग ऑथॉरिटी असेल ती मेंटेन करेल. ओके. आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, डेट ऑफ बर्थच्या संदर्भात. डेट ऑफ बर्थ रेकॉर्ड करण्याची जी प्रॉपर प्रोसिजर दिली आहे ती काय, समजा एखादा व्यक्ती नवीन नियुक्तीच्या वेळी जर का तो जॉईन होत असेल तर त्या केसमध्ये त्याची जी काही डेट ऑफ बर्थ आहे ती मित्रांनो ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार व्हायला पाहिजे. आता हे ग्रेगोरियन कॅलेंडर काय आहे, तर हे असं कॅलेंडर आहे ज्यामध्ये सरकारी कामाचा दाखला या ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार मेंटेन केला जातो. नाव लक्षात ठेवा, याला फार जास्त मी एक्सप्लेन करणार नाही की ग्रेगोरियन कॅलेंडर काय असतं. ग्रेगोरियन कॅलेंडर हे सिव्हिल सर्व्हिसेससाठी वापरलं जातं आणि आपल्या भारतामध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर नुसारच सेवा पुस्तक हे मेंटेन केलं जातं. त्यामुळे लक्षात ठेवायचं की हे ग्रेगोरियन कॅलेंडर नुसार त्या व्यक्तीची सगळी एंट्री किंवा बर्थ एंट्री मेंटेन केल्या जाते. आता नियुक्तीसाठी जर का क्वालिफिकेशन हे मॅट्रिक्युलेशन किंवा त्याहून जास्त असेल तर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट जे असते किंवा आपण म्हणतो ना तो आपल्या 10वीचा जो मार्कशीटवर डेट ऑफ बर्थ मेंटेन केलेली असते ती व्हॅलिड असेल, किंवा अदर केसेसमध्ये जी काही लोकल बॉडीज आहे, म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, त्यांच्याकडनं जे बर्थ सर्टिफिकेट मिळतं हे सुद्धा तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट म्हणून तुम्ही वापरू शकता. यासोबतच शेवटची शाळा सोडल्याचा जो दाखला असेल, मी काय बोलतोय, शेवटची शाळा सोडल्याचा जो दाखला आहे तो सुद्धा तुम्ही सेक्शन 38च्या अंतर्गत तुमची डेट ऑफ बर्थ मार्क करण्यासाठी किंवा डेट ऑफ बर्थला व्हॅलिड प्रूफ जोडण्यासाठी तुम्ही वापरू शकता. लक्षात आलं? इथे काय लक्षात ठेवायचंय की ग्रेगोरियन कॅलेंडर काय असतं. ग्रेगोरियन कॅलेंडर हे सिव्हिल सर्व्हिसेससाठी वापरलं जातं इंडियामध्ये आणि सगळीकडे ग्रेगोरियन कॅलेंडर नुसारच तशा पद्धतीच्या एंट्री केल्या जातात. आता यानुसार काय की कंडिशन काय असते की त्या व्यक्तीला मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट पण चालतं, म्हणजे जे आपण रजिस्टर 10चं जे काही रजिस्टर कॉपी आहे ती पण वापरू शकतो. यासोबतच तुम्ही जर का तुमची लोकल बॉडीज आहे त्यांच्यानुसार सुद्धा काही कंडिशन्स तुम्ही वापरू शकता. ह्या सर्व गोष्टी तिथे मेंटेन केल्या जातात. क्लिअर? ओके. आता यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची आहे की यामध्ये काय की एकदा जर का जी तुमची डेट ऑफ बर्थ मार्क झाली किंवा ती लिहिल्या गेली ती चेंज करता येत नसते, म्हणजे ती पुन्हा चेंज होणार नाही. फक्त जो लिपिक आहे किंवा जो क्लर्क आहे त्याच्याकडनं जर काही चुका होत असेल तर त्याच फक्त दुरुस्त केल्या जाऊ शकतात. अदरवाईज कोणत्याही पद्धतीची दुरुस्ती तुमच्या जन्म दाखल्यानुसार दुरुस्ती केल्या जाणार नाही. एकदा नोंद झालेली जन्मतारीख ही बदलण्यास परवानगी नसते. ऑफिसर ऑफ अप्रोप्रिएट रँक मे करेक्ट क्लरिकल एरर. फक्त काय क्लरिकल जे एरर आहे हेच फक्त मित्रांनो दुरुस्त केले जातात, त्याच्या व्यतिरिक्त काहीच दुरुस्त केलं जात नाही. क्लिअर? नेक्स्ट, आणि ते क्लरिकल दुरुस्त करताना सुद्धा तुम्हाला दुनियाभराचे तुम्हाला काय प्रूफ्स दाखवावे लागतात तर आणि तरच तशा पद्धतीच्या दुरुस्ती केल्या जातात. Which of the following must be recorded in the service book? सेवा पुस्तक मध्ये खालीलपैकी काय नोंदवले पाहिजे? काय? ओनली प्रमोशन, ओनली ट्रान्सफर, प्रमोशन, इन्क्रीमेंट, ट्रान्सफर अँड लीव. बरोबर आहे की नाही? फक्त प्रमोशन पण नाही, फक्त ट्रान्सफर नाही, फक्त लीव पण नाही, म्हणजे सगळ्याच गोष्टी, त्याची पदोन्नती, वेतनवाढ, बदल्या, रजा, सगळ्या गोष्टी तिथे मेंटेन केल्या गेल्या पाहिजे. सेक्शन 8 काय सांगतो?
विच डॉक्युमेंट इज व्हॅलिड प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ व्हेन क्वालिफिकेशन इज मॅट्रिक्युलेशन. आधार कार्ड नाही, पॅन कार्ड पण नाही, ड्रायव्हिंग लायसन पण नाही. मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, मॅट्रिकचा जो दाखला असतो तोच तुमचा व्हॅलिड प्रूफ म्हणून मानला जात असतो. क्लिअर, लक्षात ठेवायचंय. मॅट्रिक्युलेशन जे काही सर्टिफिकेट आहे तेच आपला जन्म दाखला म्हणून इथे मानल्या जात असतो. ओके, सेक्शन 39 काय सांगतो? रिझन फॉर रिडक्शन, रिमूव्हल इटीसी टू बी स्टेटेड इन द सर्व्हिस बुक. पदोन्नती, सेवेतून काढून टाकणे इत्यादींची कारणे सेवा पुस्तकामध्ये नमूद करणे. बघा, सेक्शन नंबर 39 काय सांगतो? एखादा गव्हर्नमेंट सर्वंट ज्या वेळेला लोअर पोस्टवर पाठवल्या जातो किंवा त्याला तिथनं काढून टाकल्या जातं, त्याला सर्व्हिस मधून डिसमिस केलं जातं किंवा त्याला सस्पेंड जर का झाला तर त्याचं कारण सर्व्हिस बुक मध्ये खूप क्लिअर संक्षिप्त पद्धतीने लिहिणं कंपल्सरी आहे, शॉर्टकट मध्ये नाही. जसं की त्याला का बरं काढलं, काय रिझन होतं, हे सगळ्या गोष्टी हेड ऑफिसने मेंटेन करणं गरजेचं आहे आणि ही हेड ऑफिसचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याचे प्रॉपर तुम्हाला मेंटेन करावं लागतं, त्याच्या एंट्रीज वेळेवर करणं गरजेचं आहे, त्याला रेग्युलर लिहिणं गरजेचं आहे आणि ह्या सर्व गोष्टी लिहिणं हे फार महत्वाचं आहे. आणि स्पेशली त्या व्यक्तीला जर का काही कारणामुळे डिमोशन केलं असेल, त्याला काढून टाकलं असेल, त्याला सस्पेंड केलं असेल, त्याला डिसमिस केलं असेल, तर ह्या सर्व गोष्टी त्याच्या रेकॉर्ड बुक मध्ये लिहिणं हे फार महत्वाचं असते. म्हणजे सर्व्हिस रेकॉर्ड बुक मेंटेन करणं ही खूप मोठी जबाबदारी सुद्धा आहे. आणि ही जबाबदारी कोणाची आहे? तर हेड ऑफिसची आहे. क्लिअर? Where must the reason be recorded if government servant is reduced in a rank? कुठे? सर्व्हिस बुक मध्ये. कुठे? सर्व्हिस बुक मध्ये. क्लिअर? कुठे मेंटेन करायचं? तर सर्व्हिस बुक मध्ये. 10 नंबर काय सांगतो? हु इज रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग द एंट्रीज इन अ सर्व्हिस बुक अंडर द सेक्शन 39? कोण आहे? हेड ऑफिस. कोण आहे? हेड ऑफिस. लक्षात ठेवायचं. क्लिअर? नेक्स्ट, वैयक्तिक चारित्र्य प्रमाणपत्राची नोंद सेवा पुस्तकात न घेणे. म्हणजेच काय? पर्सनल सर्टिफिकेट्स ऑफ कॅरेक्टर नॉट टू बी एंटर्ड इन द सर्व्हिस बुक. ओके, सेक्शन नंबर 40 काय सांगतो? कोणत्याही गव्हर्नमेंटच्या पर्सनल कॅरेक्टरचे सर्टिफिकेट किंवा कोणत्याही वैयक्तिक प्रशासन पत्र साधारणपणे त्या सर्व्हिस बुक मध्ये लिहायची नसते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं कॅरेक्टर किंवा त्याला मिळालेले प्रशासन पत्र किंवा प्रशासनाने केलेलं त्याचं कौतुक जे म्हणतो आपण, किंवा त्याचा जर का फेलिसिटेशन वगैरे जर असेल तर हे सर्व्हिस बुक मध्ये लिहत नसते. सर्व्हिस बुक हा ऑफिशियल सर्व्हिस रेकॉर्ड आहे ज्यामध्ये पर्सनल अप्रिशिएशन लिहिण्याचा बुक नाहीये, ज्यामध्ये तुम्ही त्याला पर्सनल अप्रिशिएशन लिहाल किंवा त्याचं जे काही वैयक्तिक चरित्र आहे ज्याला आपण पर्सनल सर्टिफिकेट म्हणतो हे त्यात लिहत बसायचं नसते. आणि हे सुद्धा कोणी मेंटेन करायला पाहिजे? हेड ऑफिसनेच. क्लिअर? म्हणजे हेड ऑफिसला डिरेक्टली सांगितलंय की कोणत्याही पद्धतीने सर्व्हिस बुक मध्ये वैयक्तिक चारित्र्य प्रमाणपत्राची नोंद घ्यायची नाही किंवा पर्सनल कॅरेक्टर जे आहे त्याचं, म्हणजे प्रशासना केलेली प्रशंसा असू दे किंवा काहीतरी कारणामुळे त्याचं फेलिसिटेशन असू दे, हे त्या पुस्तकात लिहायचं नाही. क्लिअर? काय म्हणतात? आर पर्सनल कॅरेक्टर सर्टिफिकेट नॉर्मली एंटर्ड इन द बुक? यस ऑलवेज, हो नेहमी. नो, नॉट नॉर्मली, नाही साधारणपणे नाही. ओनली बाय द एम्प्लॉई हिमसेल्फ, फक्त स्वतः कर्मचारीद्वारे. ओनली इन अ लिव्ह केस. ऑब्विसली काय ऑप्शन आहे बरोबर? बी. नो, नॉट नॉर्मली, नाही साधारणपणे नाही, ती लिहायचंच नसते. क्लिअर? नेक्स्ट, व्हेन कॅन अ पर्सनल कॅरेक्टर सर्टिफिकेट बी एंटर्ड इन द बुक? सेवा पुस्तकात वैयक्तिक चारित्र्य प्रमाणपत्र कधी प्रविष्ट केले जाऊ शकते? ऑन एम्प्लॉई रिक्वेस्ट, कर्मचाऱ्याच्या विनंतीनुसार. ऑन हेड ऑफिस ऑर्डर, कार्यालय प्रमुखाच्या आदेशावर. इफ, ओनली इफ हेड ऑफ डिपार्टमेंट डिरेक्ट्स, विभाग प्रमुखाने दिलेल्या निर्देश तरच. ऑटोमॅटिकली एव्हरी इयर, दरवर्षी. स्वयंचलितपणे. बरोबर आहे? तर या केसमध्ये ओनली इफ हेड ऑफ डिपार्टमेंटने जर का तशा पद्धतीच्या डायरेक्शन दिल्या असतील, जर का हेड ऑफ डिपार्टमेंटने
रूल काय सांगतो की फक्त हेड ऑफ डिपार्टमेंटने तशा पद्धतीचे निर्देश दिल्यासच तशा पद्धतीच्या एंट्री केल्या जाऊ शकतात. क्लिअर? म्हणून सी करेक्ट. हेड ऑफिस का बरं नाही? कारण की हेड ऑफिस तर मेंटेन करते. हेड ऑफ डिपार्टमेंट तशा पद्धतीच्या गाईडलाईन्स देतील किंवा निर्देश देतील की अशा पद्धतीची या व्यक्तीच्या सेवा पुस्तिकेत त्याची जी काही प्रशंसा झाली आहे ती मेंटेन करा. नेक्स्ट 41. कार्यालय प्रमुखाने शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तक दाखविणे. बघा, दरवर्षी सेक्शन 41च्या अंतर्गत सर्व्हिस बुक दाखवणे ही हेड ऑफिसची कंपल्सरी ड्युटी आहे. म्हणजे हेड ऑफिस जे स्वतःच्या नियंत्रणाखाली गव्हर्नमेंट सर्वंटचं जे काही सर्व्हिस बुक मेंटेन करतं ते त्याला दाखवल्या जातं. तो सर्वंट ते सर्व्हिस बुक तपासून घेईल आणि ते जर का योग्य असेल तर त्याच्या खाली स्वतःची साईन सुद्धा करेल किंवा सिग्नेचर करेल. याचा उद्देश एकच आहे की तुमच्या सर्व्हिस बद्दल ज्या एंट्री केल्या आहे त्या योग्य आहे की नाही त्या तुम्ही व्हेरीफाय करा. जर का नसेल तर त्या अपडेट करून घ्या आणि या सर्व गोष्टीची खात्री करूनच तुम्ही साईन करा. एवढंच या मागचा मोठो आहे. फार इम्पॉर्टंट सेक्शन नाहीये, लक्ष नाही दिलं तरी चालेल. हाऊ ऑफ्टन मस्ट बी हेड ऑफिस शो द सर्व्हिस बुक टू द गव्हर्नमेंट सर्वंट. कार्यालय प्रमुखाने सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तिका किती वेळा दाखवली पाहिजे? ओके, एव्हरी 3 years, एव्हरी इयर, ओनली ॲट रिटायरमेंट, ओनली ॲट प्रमोशन. तर हे तर चुकीचं आहे. 3 वर्ष पण नाही. ओके, एव्हरी इयर, दरवर्षी ती पुस्तका दाखवणं गरजेचं आहे. क्लिअर? नेक्स्ट, बाय व्हेन मस्ट द हेड ऑफिस सबमिट द सर्टिफिकेट टू द सुपिरियर ऑफिसर. कार्यालय प्रमुखांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे प्रमाणपत्र केव्हा सादर केले पाहिजे? ओके, बघा 14 मध्ये काय म्हणतोय तर कधी बाय द एंड ऑफ सप्टेंबर. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे ना? तो जो काही कार्यालय प्रमुख असेल त्याच्याकडे सप्टेंबरच्या शेवटी तशा पद्धतीने अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र सादर केल्या जातं किंवा त्या जो काही गव्हर्नमेंट सर्वंट असेल त्याचं प्रमाणपत्र सादर केल्या जात असते. नेक्स्ट सेक्शन 42 काय सांगतो? प्रतिनियुक्ती किंवा सेवेत किंवा बदलीनंतर सेवा पुस्तक पूर्ण करून ती नवीन कार्यालयात पाठविणं. कंप्लीशन अँड मुवमेंट ऑफ सर्व्हिस बुक ऑन डेप्युटेशन ऑर फॉरेन सर्व्हिस ऑर ट्रान्सफर. सेवकाची बदली, प्रतिनियुक्ती किंवा परदेशी सेवेत नियुक्ती झाल्यास त्याची नोंद सेवा पुस्तकात करून सेवा पुस्तक नवीन कार्यालयाकडे पाठवले जाते. आता बघा सेक्शन नंबर 42 काय सांगतो? जेव्हा एखादा गव्हर्नमेंट सर्व्हंट ट्रान्सफर होतो, डेप्युटेट केला जातो किंवा फॉरेन सर्व्हिसवर एका ऑफिस मधून दुसऱ्या ऑफिस मध्ये जातो तेव्हा त्याचा सर्व्हिस बुक हे आपोआप त्याच्यासोबत जात नसते किंवा तो घेऊन जातो असं नाहीये. ज्या ऑफिस मधून तो रिलीव्ह होत आहे त्या ऑफिसच्या हेड ऑफिस मधून ते ट्रान्सफर नॅचरल पद्धतीने केलं जातं. म्हणजेच काय, ते ट्रान्सफर होणं ही नेचरच आहे की त्याला ट्रान्सफर करणं, पण त्या सर्व्हिस बुकला कंपल्सरी प्रॉपर मेंटेन केलं जातं आणि ते प्रॉपर व्हेरीफाय करून अटेस्टेड करून नंतर हेड ऑफिस कडून अधिकृतरित्या त्या दुसऱ्या हेड ऑफिसला पाठवलं जाते. नवीन ऑफिसला ते सर्व्हिस बुक मिळाल्यानंतर डायरेक्ट ते डोळे झाकून कंटिन्यू करतं का नाही, तर त्यात काही चूक तर नाही ना, त्याच्या काही एंट्री तर मिसिंग नाही ना, हे सर्व क्लॅरिफाय करतं. ते जर का ओके असेल तर ते पुन्हा त्याला कंटिन्यू करतं. अदरवाईज जर काही करेक्शन्स असतील तर ते जुन्या ऑफिसकडे परत पाठवतं आणि जुन्या ऑफिसकडून दुरुस्ती झाल्यानंतरच ते सर्व्हिस बुक फॉर्मली टेक ओव्हर केलं जात असतं. म्हणजेच काय, इम्पॉर्टंट गोष्ट काय, सर्व्हिस बुक जे ट्रान्सपोर्ट ऑफिसरच्या हाती दिली जात नसते. जो कोणी ट्रान्सपोर्ट ऑफिसर आहे त्याच्या हाती दिली जात नाही. ती नेहमी हेड ऑफिस टू हेड ऑफिस सच पाठवली जात असते. म्हणजे तो एक चॅनल प्रोसेस आहे, त्याच्या थ्रूच पाठवली जात असते आणि त्याच पद्धतीने त्याला मेंटेन केले जाते. नवीन ऑफिसकडे जर सर्व्हिस बुक आली तर ते सुद्धा डायरेक्ट त्याला कंटिन्यू करत नाही. ते बघतं काही एंट्री मिसिंग आहे का, काही चुकीच्या गोष्टी आहे का, काही करेक्शन्स करायचे आहे का. ते जर करायचे असेल तर ते स्वतः करत नाही, ते परत जुन्या ऑफिसकडे पाठवणार. त्या संदर्भातल्या जेवढ्याही दुरुस्त्या ते करून घेतील आणि त्यानंतरच त्याला ते स्वतः टेक ओव्हर करतील किंवा त्याला मग पुढच्या एंट्रीज साठी ओपन करतील. क्लिअर? When government servant is transferred
who should forward the service book. When government servant is transferred, who should forward the service? जेव्हा एखाद्या सरकारी कर्मचारी बदली होते तेव्हा त्याची सेवा पुस्तिका कोणी अग्रेषित करावी? ट्रान्सफर हिमसेल्फ स्वतः नाही, न्यू हेड ऑफिस नाही, प्रिव्हियस हेड ऑफिस की ट्रेजरी ऑफिस? तर जे जुनं ऑफिस आहे प्रिव्हियस हेड ऑफिस त्यांनी तशा पद्धतीने ते ट्रान्सफर करणं गरजेचं असते आणि त्या ट्रान्सफर करताना सुद्धा व्हेरीफाय करून सर्व्हिस बुक हे नवीन ऑफिसकडे पाठवावं लागतं. बरोबर. नेक्स्ट, इफ न्यू हेड ऑफिस फाइंड्स एन एरर इन द सर्व्हिस बुक, व्हॉट शुड बी डू? व्हॉट शुड ही डू? जर नवीन कार्यालय प्रमुखाने सेवा पुस्तकात काही त्रुटी आढळल्या तर त्यांनी काय करावे? ऍक्सेप्ट ॲज इट इज, जसं आहे तसं स्वीकारून घ्यावं, की सर्व्हिस बुक डिस्ट्रॉय करून टाकायचं, की रिटर्न टू द प्रिव्हियस ऑफिस फॉर करेक्शन, आज द एम्प्लॉय टू करेक्ट इट? तर एम्प्लॉयला सांगत नाही, ते डिस्ट्रॉय केलं जात नाही किंवा ऍक्सेप्टही केलं जात नाही, ते जुन्या ऑफिसकडे रिटर्न केलं जातं आणि त्यांच्याकडून तशा पद्धतीचे करेक्शन झाल्यानंतरच त्याला काय केलं जातं? ऍक्सेप्ट केलं जातं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सेक्शन नंबर 35 to 42 कंप्लीट केला. पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये 42 to 49 कंप्लीट करू आणि त्यानंतर मग एका व्हिडिओमध्ये आपला पूर्ण हा जो महाराष्ट्र नागरी सेवा नियम आहे 1981 हा पूर्णपणे संपून जाईल. क्लिअर? मग आत्तासाठी थांबतोय, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.